नमस्कार. पापड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची पांढरी डाळ. तर किचनमधील कोणतीही वाटी किंवा कप सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि वाटी किंवा कपाच्याच मापाने आपण इथे साहित्य मोजून घेणार आहोत. तर इथे 1 वाटीभर उडदाची पांढरी डाळ घ्यायची आहे, म्हणजेच पाव किलो. आणि त्यानंतर घेऊया 1 वाटीभर रेशनचा तांदूळ, तो सुद्धा पाव किलो घ्यायचा आहे. आता दोघंही साहित्य आपण स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यावरील सगळी धूळ असेल ना ती पूर्ण निघून जाईल. तर इथे मी 3 पाण्याने डाळ तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे आणि चौथं जे पाणी आहे ना, ते स्वच्छ पाणी आपण भरपूर टाकायचं आहे. तर इथे मी अगदी मोठी वाटी भरून हे पाणी भरून घेतलेलं आहे आणि झाकण लावून रात्रभर डाळ तांदूळ व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे. आता दुसऱ्या दिवशी चेक करूया. दुसऱ्या दिवशी डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत. आता परत एकदा ही डाळ तांदूळ अगदी अलगद हाताने रगडून घ्यायचे आहे आणि यामध्ये जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे. परत एक स्वच्छ पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सगळं पाणीही निथळून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतला होता ना, तीच वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने परत हा भिजलेला डाळ तांदूळ मोजून घ्यायचा आहे. कारण डाळ आणि तांदूळ छान प्रकारे फुगलेले आहेत, त्यामुळे आपल्याला मोजणं अत्यंत गरजेचं आहे. जर परफेक्ट माप, परफेक्ट व्यवस्थित कृतीने आपल्याला जर पापड बनवायचे असतील ना, तर मोजणे हे अत्यावश्यक आहे. तर इथे आपण बघू शकतो 2 वाटी आपण डाळ आणि तांदूळ घेतले होते, परंतु ते फुगल्यामुळे 3 वाटीभर एवढे हे डाळ तांदूळ आलेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि ह्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ थोडे थोडे टाकून दळून घेऊया. तळण्यासाठी पाणी लागणार आहे, त्यामुळे ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतले होते ना, त्याच वाटीने आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटीभर पाणी घेतलं आहे. अर्धी अर्धी वाटीभर पाणी टाकून आपण हे जे सगळं डाळ तांदूळचं साहित्य आहे ना, व्यवस्थित बारीक असं दळून घ्यायचं आहे. दळल्यानंतर ह्या पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून छोटे मोठे डाळ तांदूळचे कण राहिले असतील ना, तर ते चाळणीमध्ये व्यवस्थित वरतीच राहतील आणि बारीक अशी पेस्ट तयार होईल. तर ह्या पद्धतीने मी 3 बॅचेसमध्ये डाळ तांदूळ छान बारीक असे दळून घेतलेले आहेत या पद्धतीने. तर इथे 1 वाटीभर पाण्याचा वापर झाला आहे. पाणी मोजणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आता अजून त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटीभर पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि मिक्सरमध्ये जे मिश्रण आहे ते सुद्धा या पद्धतीने आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. त्यामुळे काय होतं की मिक्सरमधील जे पीठ आहे ते सुद्धा वाया जाणार नाही. तर सरासरी 1.5 वाटी पाण्याचा इथे आपण वापर केलेला आहे. आता हे मिश्रण जरा वेळ बाजूला ठेवूया आणि एक जाड तळाची कढई किंवा पातेलं घेऊया. तर इथे मी एक जाड तळाची कढईच घेतली आहे. यामध्ये टाकूया अगदी अर्धा चम्मचभर तेल. आता हे तेल कढईला व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे आणि यामध्येच टाकूया पाणी. ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. तर इथे आपण 3 वाटी पाणी घेणार आहोत. डाळ तांदूळ दळण्यासाठी 1.5 वाटी पाण्याचा वापर केला आहे आणि इथे कढईमध्ये परत 3 वाटी पाण्याचा वापर करतो आहे. आता ही कढई गॅसवर ठेवूया, झाकण लावूया आणि एक उकळी आणून घेऊया. तर इथे मी गॅस फुल करून पाण्याला उकळी आणून घेतलेली आहे. आता यामध्ये टाकूया काही मसाले. तर इथे मी अर्धा चम्मचभर काळी मिरी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे, अर्धा चम्मचभर हिंग, अर्धा चम्मचभर चवीपुरता मीठ, अर्धा चम्मचभर पापड खार, अगदी इझिली किराणा दुकानात मिळून जातो, आणि अर्धा चम्मच ओवा. ओवा तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालतील आणि आवडत असेल तर नक्की टाका. ओव्याने खूप छान फ्लेवर होतो. आता हे सगळे मसाले आपण या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊया, छान मिक्स करूया आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर लगेच एका हाताने आपण दळलेलं जे पीठ आहे तांदूळ आणि डाळचं, ते एका हाताने टाकूया आणि दुसऱ्या हाताने लगेच मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम इथे अगदी मंद आहे, लो आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला एका हाताने डाळ तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने लगेच मिक्स करायचं आहे. ह्या पद्धतीने डाळ तांदूळ पीठ टाकून आणि एका हाताने मिक्स केलं ना, की पिठामध्ये अजिबात गठोळ्या होत नाही. जसं आपण बाजरीची, ज्वारीची, गव्हाच्या चिकाची खिशी घेतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला डाळ तांदळाच्या पिठाची खिशी घ्यायची आहे. त्यामुळे खिशी घेताना पूर्ण खिशी जी आहे ती व्यवस्थित शिजायला हवी. शिजल्याबरोबरच तिच्यामध्ये गठोळ्यासुद्धा अजिबात व्हायला नको. त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला सतत हे मिश्रण जे आहे चाळत राहायचं आहे, कारण यामध्ये आपण उडदाच्या डाळीचा वापर केला आहे आणि उडदाची डाळ ही चिकट असते, त्यामुळे ती पटकन घट्ट होते. आता साधारणतः 5 मिनिटे झालेली आहेत आणि 5 मिनिटांमध्ये मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आपण चाळत होतो त्यामुळे या मिश्रणामध्ये अजिबात गठोळ्यासुद्धा झालेल्या नाही. आता एकदा परत चाळून घेऊया. वरून झाकण ठेवून 5 मिनिटासाठी हे मिश्रण वाफवून घेऊया. उकळत्या पाण्यामध्ये पिठाचं मिश्रण टाकेपासून तर पूर्ण खिशी शिजेपर्यंत गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे. मीडियम किंवा हाय कुठेही करायची नाही. तर 5 ते 6 मिनिटानंतर
खिशी छान प्रकारे वाफवली गेली आहे. परत एकदा छान मिक्स करून घेऊया आणि परत झाकण लावून 5 मिनिटासाठी वाफवून घेऊया. असं बघायला गेलं तर उडदाच्या डाळीचं पीठ हे शिजवत नाही, परंतु इथे आपण तांदळाचा वापर केला आहे. तांदळाचं जर पीठ कच्चं राहिलं तर पापडला तडे पडू शकतात. त्यामुळे इथे आपण तांदूळ व्यवस्थित शिजवण्यासाठी उडदाच्या डाळीचं पीठसुद्धा शिजवून घेतो आहे. तर इथे सरासरी अर्ध्या तासापर्यंत मी हे जे मिश्रण आहे 5-5 मिनिटांनी व्यवस्थित चाळून 5 ते 6 मिनिटांनी वाफवून घेतलेलं आहे. तर इथे 25 मिनिटे झालेले आहेत. आता चेक करूया मिश्रण शिजलं की नाही. थोडंसं इथे मी खुर्पीवरती मिश्रण घेतलं आहे. हात थोडासा पाण्याचा ओला केला आहे आणि मिश्रण ह्या पद्धतीने हातावरती गोळी करून बघायचे आहे. जर हाताला चिकटलं नाही तर समजायचं की पापडचं जे मिश्रण आहे अगदी मस्त असं शिजलेलं आहे. आता झाकण लावूया, गॅस बंद करूया. लगेच एक उन्हामध्ये आपण पॉलिथिनचा पेपर अंथरायचा आहे आणि ह्या पेपरवरती आपण थोडं मिश्रण टाकून त्यावरती परत एक प्लास्टिकचा गोलाकार कापलेला प्लास्टिक ठेवूया. वरून एक डिश ठेवूया, दाब देऊया आणि ह्या पद्धतीने लगेच पापड तयार होतो. अगदी लाटण्याची सुद्धा गरज नाही. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने लहान मोठ्या साईजचे पापड इथे तयार करू शकता. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. थोडंसं मिश्रण चम्मचने पॉलिथिन पेपरवर टाकूया. वरून एक प्लास्टिकचा जो पेपर आहे तो गोलाकार कापून ठेवून घ्यायचा आहे आणि वरून फक्त डिशचा दाब द्यायचा आहे. एकही थेंब आपण इथे तेलाचा वापरलेला नाही. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही पापड एकदा नक्की तयार करून बघा. जर थोडंफार मिश्रण चिकटत असेल तर समजायचं की मिश्रण व्यवस्थित शिजलेलं नाही. त्यामुळे अगदी मिश्रण आधी व्यवस्थित शिजवून घ्या आणि त्यानंतर या पद्धतीने पापड तुम्ही टाका. जर तुमच्याकडे पुरी मेकर, चपाती मेकर असेल ना, त्यावर सुद्धा हे पापड खूप छान प्रकारे तयार करता येतात. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे खिशीचे पापड नक्की तयार करा. अतिशय चविष्ट आणि हेल्दी हे पापड तयार झाले आहेत. आता 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड आपण सुकवून घेऊया. 2 दिवस व्यवस्थित पापड इथे आपण सुकवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट पापड तयार झाले आहेत. अगदी बोटंसुद्धा मागून दिसत आहेत, इतके ट्रान्सपरंट हे पापड तयार झाले आहेत. जर तुम्हाला हे असे वाकडे तिकडे पाहिजे नसतील तर थोडासा जाड पापड तयार करा, म्हणजे हे असे आजूबाजूला अजिबात वळणार नाही. तर इथे मी अगदी ट्रान्सपरंट पातळ पापड तयार केले आहेत, त्यामुळे ते थोडे वळलेले आहेत. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल ना तर फॅन खाली किंवा हवेमध्ये सुद्धा हे पापड छान सुकतात. आता हा पापड तळून बघूया. तर इथे मी तेल अगदी कडकडीत गरम केलं आहे आणि कडकडत्या तेलामध्ये अगदी काही सेकंदात हा पापड दुप्पट ते तिप्पट पटीने छान फुलतो, कारण आपण यामध्ये पापड खारचा वापर केला आहे. आणि पापडला रंग बघा ना काय अप्रतिम आलेला आहे. तर ह्याच पद्धतीने मी अगदी 3 ते 4 पापड फ्राय करून घेते आहे. तुम्ही हा पापड तेलामध्ये पण फ्राय करू शकतात किंवा मग चुलीवर, विस्तवावर किंवा गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता. अतिशय छान भाजला जातो. अवघ्या 30 मिनिटामध्ये आपण खूप सारे पापड इथे तयार करून घेऊ शकतो. पापड फक्त दिसायलाच नाही तर चवीला सुद्धा अप्रतिम टेस्टी आहे. त्यामुळे तुम्ही हे पापड नक्की तयार करा. बऱ्याच जणांना नुसत्या उडदाचे डाळीचे जे पापड आहेत ते वादळ असतात, त्यामुळे त्यांनी हे पापड नक्की ट्राय करून खा. आशा करते की याचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अगदी कुरकुरीत पापड तयार झाला आहे. अगदी तोंडात विरघळणारा पापड तयार झाला आहे. अगदी सोप्या पद्धतीने भरपूर पापड आपण कमी मिनिटांमध्ये तयार करू शकतो. ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असणार ना तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. अशाच नवनवीन टेस्टी हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की चेकआउट करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.